नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंदे श्रीरात्री ज्योतिष कार्यातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. सर्वप्रथम माझ्या सर्व व्यवस्थेला शुभ सकाळ. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, ज्योतिषशास्त्रीय घडामोडी, शुभाशुभ मुहूर्त आणि आज एक उत्तम असा उपाय जो शनी महाराजांची जी पीडा होती प्रत्येकाला आयुष्यात, ती पीडा निवारण्यासाठी आणि राहू केतूचे जर काही पत्रिके दोष असतील तर ते निवारण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. तर प्रथम गणेशास वंदन करून आपण ज्योतिषशास्त्रीय आजचं पंचांग काय आहे ते बघूया. तर श्री शालिवाहन शके 1948 विक्रम संवत 2082-83 चालू असून पराभव नाम संवत्सर उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू वैशाख मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. आजची इंग्रजी दिनांक 18 एप्रिल 2026 असून आजचा वार शनिवार आहे. आजची तिथी म्हणाल तर वैशाख शुक्ल प्रतिपदा आहे. तर आजचं नक्षत्र हे अश्विनी, जे केतूचं नक्षत्र आहे. आजचा योग हा प्रीती योग आहे. आजचं दिवाकरण हे भव तर रात्रोकरण बाल हे आहे. आज चंद्र मेष राशीमध्ये आहे. तर चला बघूया आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रीय घडामोडी काय होत आहे. तर सगळ्यात पहिलं होत आहे मंगळ ग्रहाचा मीन राशीत उदय होत आहे. त्याचा फरक काय, तर आज 18 एप्रिल रोजी मंगळ ग्रह हा मीन राशीत उदय होत असल्याने मंगळ हा ऊर्जा आणि साहसाचा कारक आहे. त्याच्या उदयामुळे लष्करी, प्रशासकीय आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीचा ठरणार आहे. विशेषतः ज्यांची रास वृषभ, मिथुन आणि धनु आहे त्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम आजच्या दिवशी जाणवणार आहे. त्याच पद्धतीने आपण विचार केला तर मेष राशीत ग्रहांची गर्दी झालेली आहे. तर चंद्र, सूर्य आणि शुक्र सध्या मेष राशीमध्ये एकत्रच आहे. या स्थितीमुळे लोकांमध्ये उत्साहाचं प्रमाण वाढलेलं आहे. पण काही अंशी मानसिक घाई किंवा उतावळेपणा आजच्या दिवशी या राशीच्या लोकांना वाढू शकतो. तर 12 राशींचं भविष्य बघूया. सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशी अर्थकारणाबद्दल काय म्हणते, तर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. जुन्या काही लोकांकडे उधारी बाकी असतील तर त्या तुम्हाला निश्चित आजच्या दिवशी मिळणार आहे. कुटुंबासंदर्भात जोडीदारासोबतचे जे संबंध आहे ते सुधारणार आहे आणि मुलांच्या प्रगतीमुळे आज तुम्हाला काही ना काहीतरी आनंदाची एक सुवार्ता तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर आत्मविश्वासात वाढ होणार आहे. अभ्यासात चांगली प्रगती करण्याचा आजचा दिवस आहे तुमच्यासाठी. त्याचबरोबर महिलांचा जर विचार केला तर आज नवीन दागिने किंवा वस्त्र खरेदीचा योग तुमच्या राशीच्या लोकांना आहे. तर काही खरेदी केली तर निश्चित आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. जर जोडीदाराचा विचार केला तर जोडीदाराला दिलेलं वचन आज तुम्ही पूर्ण करणार आहात असा एक तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा तुमच्या राशीला असा एक योग जुळून येत आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज उत्साह वाढणार आहे. पण डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, त्याच्याकडे मात्र तुम्ही नियमित लक्ष द्या. त्रास जास्त वैद्यकीय सल्ला घ्या. वृषभ राशीचा विचार केला आर्थिक दृष्टिकोनातून मंगळोदयामुळे धनलाभाचे मोठे योग तुमच्या राशीच्या लोकांना येत आहे. लांब पल्ल्याची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या दृष्टिकोनात विचार केला तर पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात थोडीशी लगबग असणार आहे. तर त्या लगबगीचा, आनंदाचा थोडीसा एक मौज मजा घ्या सगळ्या पाहुण्यांबरोबर राहण्याचा. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून परदेशी शिक्षणाची तयारी करणाऱ्यांना आज यश प्राप्त होण्याचा दिवस आहे. तर जोर लावून मेहनत करून अभ्यास करा, तुम्हाला यश निश्चित प्राप्त होईल. महिलांसाठी सामाजिक कामात आज पुढाकार घ्याल अशी तुमची ग्रहांची स्थिती तुमच्या राशीच्या लोकांना आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर डोळ्यांची थोडीशी जळजळ होऊ शकते, त्या संदर्भात तुम्ही काळजी घ्या. आणि प्रवास म्हणाल तर आज तीर्थ क्षेत्राचे किंवा तीर्थयात्रेचे तुम्हाला योग निर्माण होत आहे. तर वृषभ राशीच्या लोकांना तसे काही योग आज तयार होत आहे तर जाऊन दर्शन घ्या, त्याचा लाभ घ्या. मिथुन राशीचा जर विचार केला तर आर्थिक व्यापारात मोठी झेप घ्या. त्याचबरोबर मंगळाची साथ तुम्हाला आर्थिक प्रगती देणारी असणार आहे. तसेच कुटुंबाच्या दृष्टिकोनातून भावंडाच्या मदतीने रखडलेली जी काही कामे आहेत ते आज पूर्ण होणार आहेत. भावंड तुम्हाला मदत करणार आहेत त्या दृष्टिकोनातून. विद्यार्थ्यांबाबत विचार केला तर तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश प्राप्त होण्याचा आजचा दिवस आहे. तसंच बघायला गेलं महिलांसाठी कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटणार आहे. तर आज जिथे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तुमच्या हातून घडणार आहे. प्रेम किंवा रिलेशनशिपचा विचार केला, नवीन व्यक्ती आयुष्यात येण्याची आज शक्यता आहे. तर त्या दृष्टिकोनाकडनं बघा. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर आरोग्य आज तुमचं उत्तम असणार आहे. फक्त आहारात बदल करू नका, बाकी तुमचं आजचा आरोग्याचा दिवस खूप छान आहे. कर्क राशीचा जर विचार केला तर आज आर्थिक बाबतीमध्ये नोकरीत अधिकार वाढण्याचा दिवस आहे. त्याचबरोबर पगारवाढीच्या चर्चेमध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून सासरच्या बाजूने आज तुम्हाला लाभ होऊ शकतो. मुलांच्या भविष्याबद्दल तुम्ही आज उत्तम असा महत्वाचा असा निर्णय घ्या.
विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढवण्याची गरज आहे. थोडीशी एकाग्रता वाढवा, ध्यान धारणा मेडिटेशन काही ना काहीतरी करा, त्याने तुमची एकाग्रता वाढण्यासाठी थोडीशी मदत होईल. तसंच बघायला गेलं महिलांसाठी घरातील जबाबदारी आज व्यवस्थित पार पाडाल असा तुम्ही काही ना काहीतरी काम करा. प्रवासाच्या दृष्टिकोनातून नोकरीनिमित्त आज तुमच्या राष्ट्रीय लोकांना काही ना काहीतरी प्रवासाची योग निर्माण होत आहे. आरोग्याचा विचार केला तर गुडघेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी थोडं सावध राहा आणि त्रास होत असेल तर लगेच वैद्यकीय सल्ला मात्र नक्की घ्या. सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यासाठी आज काही ना काहीतरी तुमच्या हातून खर्च होणार आहे. धर्मासाठी काही ना काहीतरी खर्च होणार आहे. कुटुंबाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर वडिलांचे मार्गदर्शन आज तुमच्या राशीच्या लोकांना मोलाचे ठरणार आहे. तर निश्चित मार्गदर्शन घ्या. तुमच्या घरामध्ये आज शांतता नांदणार आहे असा आजचा तुमच्यासाठी दिवस आहे. विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर उच्च शिक्षणात आज थोडेसे अडथळे निर्माण होऊ शकतात. तर ते अडथळे तुम्ही दूर करण्यासाठी प्रयत्न करा. महिलांच्या दृष्टीकोनातून विचार केला स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे थोडं लक्ष द्या. कोणी आपल्याला काहीतरी समजतंय असं समजून चालू नका. आपल्याकडे काही कला नेतृत्व गुण आहे ते बाहेर आणा. प्रेम किंवा नातेसंबंधाचा विचार केला तर नात्यामध्ये आज विश्वास वाढण्याचा दिवस आहे. आज तुमच्या नात्यांमधला विश्वास वृद्धिंगत होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचारात पित्त आणि उष्णतेचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही विचार करा. कन्या राशीचा विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून घाईत केलेली गुंतवणूक तुम्हाला तोटा देऊ शकते. त्यामुळे विचारपूर्वक आज गुंतवणूक करा. त्याबरोबर कुटुंबासंदर्भात बोलताना थोडासा संताप टाळा. नात्यात दुरावा येऊ शकतो. त्यामुळे कधी कधी 2 मिनिटाचा किंवा 1 सेकंदाचा संताप सुद्धा तुमचं सगळं केलेलं वाया घालवतो. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कष्टाचे फळ उशिरा मिळेल. थोडासा धीर धरा. महिलांसाठी कामाचा व्याप वाढेल. थोडी विश्रांतीची तुम्हाला आवश्यकता आहे. प्रवासात तुम्हाला मौल्यवान वस्तूंची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. तर ती काळजी तुम्ही नक्की घ्या. आरोग्य दृष्टीकोनातून त्वचेचे आजार किंवा संसर्ग होण्याची थोडीशी चिन्हे दिसत आहेत. तर तसं जाणवत असेल मोठ्या प्रमाणात तर निश्चित वैद्यकीय सल्ला घ्या. तूळ राशीच्या लोकांचा विचार केला तर आर्थिक भागीदारीत लाभ होण्याचा आजचा दिवस आहे. नवीन व्यवसायाची मुहूर्त मेढ रोवण्याचा आजचा दिवस आहे. तर काही नवीन संकल्पना असतील तर निश्चित तुम्ही त्या पुढे न्या. कुटुंबाचा विचार केला तर जोडीदाराशी असलेले मतभेद आज संपणार आहे. घरात मांगल्याचे वातावरण येणार. काही ना काहीतरी नवीन विवाहाची किंवा काहीतरी उत्तम अशी बातमी तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे घर एकदम आनंदमय असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत तुम्हाला अनपेक्षित यश प्राप्त होणार आहे. तर काही टेन्शनमध्ये असाल तर आजचा दिवस तुमचं टेन्शन रिलीज करणार आहे. महिलांसाठी आजचा दिवस खरेदीचा उत्साहाचा असणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही आजचा दिन व्यतीत करा. नातेसंबंधानुसार जोडीदारासोबत वैचारिक देवाणघेवाण होण्याचा आजचा दिवस आहे. तर त्या दृष्टीने देखील तुम्ही नीट विचार करा. आरोग्य तुमचं आज सामान्य असणार आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर आर्थिक दृष्टीमध्ये शत्रू पराभूत होतील असं तुमचं अर्थकारणास तगड असणार आहे. त्याचबरोबर काही दृष्टिकोनातून विचार केला कोर्टाच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळून तिथे जर काही तुमची केस चालू असेल तर त्यातमध्ये तुम्हाला धनलाभ होण्याचा आजचा दिवस आहे. तसेच कुटुंबाचा विचार केला घरातील मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी मात्र तुम्ही निश्चित घ्या. आणि महिलांसाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तर दुर्लक्ष केलं तुम्हाला थोडंसं त्रासदायक भविष्यात होऊ शकतं. जोडीदाराच्या वागण्यामुळे थोडी तुम्हाला अस्वस्थता देखील जाणवू शकते. तर त्याकडे थोडंसं बोलून चालून मन मोकळं करून काम करा. आजाराच्या दृष्टिकोनातून जुन्या आजारांपासून तुम्हाला आराम मिळणार आहे. तर ही तुमच्यासाठी खूप चांगली बातमी आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. धनु राशीचा जर विचार केला तर मंगळ तुमच्या 4थ्या घरात येत असल्याने मालमत्ता खरेदीचा योग तुमच्या राशीच्या लोकांना येत आहे. तर नवीन काही मालमत्ता घ्यायची असतील तर आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. मुलांच्या शिक्षणामुळे घरात समाधानाचं वातावरण असं असणार आहे. कुटुंबामध्ये तर कला आणि क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवण्याचा विद्यार्थ्यांसाठी दिवस आजचा आहे. तसंच बघायला गेलं तर मुलांच्या संगोपनात आज महिला व्यस्त अशा असणार आहेत. तर प्रेमात यश मिळेल. दिवस रोमॅन्टिक असेल असा एक योग धनुराशीच्या मुलामुलींसाठी किंवा लोकांसाठी येत आहे. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचं अन्न खाणं टाळा. ते तुम्हाला त्रासदायक न हो. मकर राशीचा विचार केला आर्थिक दृष्टिकोनातून जमिनीच्या व्यवहारातून तुम्हाला मोठा नफा प्राप्त होऊ शकतो. वाहन सुख आज तुम्हाला मिळू शकतं. तसेच कुटुंबामध्ये आईसोबतचे संबंध तुमचे अधिक दृढ होत जाणार आहे. घरात मंगल कार्य ठरू शकतं आणि ठरत असेल तर आजचा दिवस त्या गोष्टी पुढे नेण्यासाठी उत्तम असा आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून घरापासून दूर जाऊन शिक्षण घेण्याचा योग निर्माण होत आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना आज प्रगतीच्या संधी प्राप्त होण्याचा दिवस आहे. आनंददायी सहलीचं नियोजन देखील आज तुमच्या राशीच्या लोकांना मिळणार आहे. त्याचा पुरेपूर आनंदाची लयलूट करा.
छातीचे विकार किंवा कफ तुम्हाला होऊ शकतो. त्याचबरोबर आता आपण पुढची रासकुंभ बघूया. आर्थिक पराक्रम वाढेल, मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे. तसंच बघायला गेलं तर धाकट्या भावंडांशी असलेले जे संबंध आहे ते मधुर राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या विचारा कठीण विषयांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. महिलांसाठी आज तुमचे म्हणणे कुटुंबात मान्य केले जाणार आहे. तर तुमचे मत हे परिपूर्ण असं ठेवा, घरच्यांसमोर ते मान्यच केलं जाणार आहे. जोडीदाराशी आज तुमचा संवाद वाढणार आहे. तसाच विचार केला घसा किंवा कानाशी संबंधित समस्या तुम्हाला थोड्याशा जाणवू शकतात. मीन राशीचा विचार केला तर मंगळ उदय तुमच्या राशीत झाला आहे. तुमची कार्यक्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही ना काहीतरी आर्थिक लाभ देखील मिळणार आहे. कुटुंबियांसमोर आज तुम्ही थोडासा वेळ घालवाल. आनंदाच्या बातम्या तुम्हाला निश्चित मिळणार आहे. त्याचबरोबर नवीन ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थी मंडळी तुम्ही उत्सुक असायला हवं. आज त्यासाठी तुमच्यासाठी तो दिवस खूप छान आहे. आत्मविश्वासाने नवीन कामे हाती घेण्याचा महिलांसाठी दिवस उत्तम असा आहे. तसंच बघायला गेलं तर जोडीदाराचा तुमच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण पाठिंबा असणार आहे. तर ह्या गोष्टीचा देखील तुम्ही विचार करा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मन हे प्रसन्न राहणार आहे. फक्त डोळ्यांची काळजी घ्या, काही तपासणी करा. त्रास होत असेल तर निश्चित वैद्यकीय सल्ला घ्या. चला बघूया आजची शुभाशुभ मुहूर्त. तर पहिला आहे अभिजित मुहूर्त दुपारी 11:55 ते 12:47. या मुहूर्तावर शुभकर्म करावेत. राहू काळ आहे सकाळी 9 ते 10:30 आणि गुलिक काळ आहे सकाळी 6:07 ते 7:30. या दोन्ही काळामध्ये शुभकर्म करणं टाळावेत. तसंच आजचा जो उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला होता की शनी महाराजांची जर काही पीडा असेल किंवा राहू केतू या ग्रहांची काही बाधा असेल तर काय करावं. आज शनिवार आणि मंगळ ग्रहाचा उदय होत असल्याने शक्ती आणि स्थैर्यासाठी काही उपाय मी तुम्हाला सांगतो. शनी पीडा निवारणासाठी आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शनी चालीसा किंवा शनी महाराजांचं स्तोत्र तुम्हाला येत असेल किंवा शनी मंत्र येत असेल तर त्याचं पठण केल्याने प्रलंबित कामांमधील अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. तसंच श्री हनुमंतरायाची उपासना. मंगळाचा उदय आणि शनिवार असण्याने हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा. यामुळे राहू केतूचा अशुभ प्रभाव कमी होऊन तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तर या गोष्टीचा देखील अवलंब करा. तिसरा तुम्हाला उपाय आज मी बोनस देऊन जातो तो म्हणजे गरजूंना मदत. आणि हा अत्यावश्यक असणारा उपाय आहे. आज काळे तीळ, लोखंडी वस्तू, आता उन्हाळा चालू आहे तर छत्री हे दान करा. कोणाला पादत्राणे देता येत असतील तर ते द्या. याने तुम्हाला जे गोरगरीब असतील त्यांचे निश्चित आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्यावर जे काही शनी महाराजांची अवकृपा झाली असेल ते हळूहळू दूर होईल. तर आज आपण बघितलं दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, मुहूर्त आणि त्याचबरोबर आपण तुम्हाला जे काही मी महाउपाय शनी महाराजांसंदर्भात, राहू केतू संदर्भात सांगितले. तर या व्यतिरिक्त तुम्हाला जर इतर काही आमच्या ज्योतिष कार्यालयाकडनं मार्गदर्शन पाहिजे असेल, जसं की विवाह होत नाहीये, विवाह झालाय पण अडचणी अनंत आहे, संतती होत नाही, संतती होण्यासाठीच्या अडचणी अनंत आहे, संतती घरातल्या घरातच खूप त्रास देते, वास्तू संदर्भात काही समस्या आहे, घरच होत नाहीये, नोकरी व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही किंवा चेंज करायचा आहे व्यवसाय किंवा नोकरी, त्या संदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन हवं आहे, वास्तू संदर्भात तुम्ही नवीन वास्तू घ्यायची आहे किंवा घेतलेली वास्तू तुम्हाला चेक करायची आहे, काही दिशा तुम्हाला चुकीच्या वाटत आहेत किंवा काही त्यामध्ये अल्टरेशन करायचं आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही किंवा नवीन काही प्लॅन टाकायचा आहे, फॅक्टरी टाकायची, शाळा टाकायची, इंडस्ट्रियल एरियामध्ये काही डेव्हलपमेंट करायची, तर न्यूमरोलॉजीनुसार विचार केला तर मोबाईल नंबर, व्हेकल नंबर, आजकाल सेव्हिंग अकाउंट नंबर पण येतात, बऱ्याच ठिकाणी डीमॅट अकाउंट नंबर येतात. तुम्हाला तुमच्या नेम करेक्शन, नावात काही बदल करायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या फॉर्मचं नाव ठेवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काहीतरी सुटेबल न्यूमरोलॉजिकल गायडन्स हवा असेल तर तुम्ही निश्चित आमच्याशी रात्री ज्योतिष कार्यालयाला संपर्क साधा. आमचा नंबर तुम्हाला खाली डिस्प्ले होत आहे. मी स्वतः ज्योतिष योगेश परावकर बनगे तुम्हाला या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला जी काही समस्या असेल त्या समस्येतून बाहेर काढण्याचा यथावकाश जेवढा माझ्याकडनं दत्त महाराजांच्या कृपेने प्रयत्न होईल तो मी 101% देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.